नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग फ्रॉम ल्युझन. आज आम्ही एका नवीन प्रवासाला निघालोय. कुठे माहिती आहे? टिटलिस माउंटन, जो जगप्रसिद्ध आहे आणि खूप सारे पर्यटक त्याला बघण्यासाठी इकडे ल्युझन मधून ट्रॅव्हल करतात. आता आपण ट्रेनची वाट बघतोय. आम्ही ल्युझन स्टेशनवर आलोय. आता वाजले 9:15. आमची ट्रेन येईल. त्या ट्रेनने आम्ही एनएलबर्गला गेल्यानंतर तिथून एक केबल कारचा थ्रिलिंग असा प्रवास असेल. तर त्या प्रवासाची साक्षीदार होण्यासाठी तुम्ही पण आमच्यासोबत राहा. व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि तुम्ही माझे कपडे बघू शकता. आज मी 4 दिवसात एवढे कोणतेही कपडे घेतले नव्हते जेवढे मला स्वित्झर्लंडमध्ये लागले. इथे तुम्हाला जॅकेट्स लागतील कारण टेम्परेचर मायनसमध्ये असते. जसं माधुरी पण दाखवतो मी तुम्हाला, ती पण तयार झाली आहे मस्तपैकी. हाय माधुरी, एक्साइटेड? चला मग आपण निघूया प्रवासाला. अजून तर ट्रेन आलेली नाही. आम्ही स्टेशनमध्ये आलो. स्टेशन काल सांगितल्याप्रमाणे खूप मोठं आहे. 12 प्लॅटफॉर्म्स आहेत आपल्या विटीला वगैरे जसे असतात तसे. तर पण शोधण्यास अडचण येत नाही. तर मित्रांनो, ही आपली ट्रेन आलेली आहे एनएलबर्गसाठी. आता आपण त्या ट्रेनमध्ये जाऊया. ट्रेन अतिशय छान, पॅनोरामिक विंडोज, रेड आणि व्हाईट कलर. आपल्या इकडे स्पोर्ट्स बाईकनं असे कलर्स असतात, ते खूप छान वाटतंय. तर मी आता इथे सेट झालो व्यवस्थित आणि ॲक्च्युली मी गेलेलो पाणी आणायला. मला पाण्याची किंमत नाही इकडे. ही बॉटल आहे, 385 म्हणजे 3 फ्रँक्स आणि 85 सेंट्स. तर ऑलमोस्ट 375 रुपयाला पाणी मिळतं आपल्या इकडे. आणि असं काय, आता बघा, जिकडे गरज आहे तिथे घ्यावंच लागतं. आम्ही पूर्ण 6 दिवस इकडे आहोत तर कधी पाणी घेतलं नाही, कारण तिकडे आम्ही पूर्ण झऱ्यांमध्ये होतो. आणि स्वित्झर्लंडला पाणी खूप सेफ असतं, टेस्टेड आणि व्हेरीफाईड, जसं मी त्या दिवशी म्हटलं. तर तसंच असतं. पण आता इथे नाईलाजाने घ्यावं लागलं. कुठेतरी तर कधीतरी खर्च करावाच लागतो आपल्याला. ठीक आहे, चालतंय. आणि ही ती बॉटल. स्टेशन आलं होतं एक, नंतर स्टेशनवरनं आपण निघालोय पुढे. तुम्ही वर बघाल, हे साईडला लेफ्ट हँड साईडला खूप दिसतंय. खूप एक इकडची सुपर मार्केटची चेन आहे जिथे आपल्याला रेडीमेड किंवा पॅक फूड मिळतं. ट्रॅव्हलर्स साठी पॅराडाईस आहे खूप. ही ट्रेन एक आता टनेल मध्ये जाते. गाडी टनेलच्या बाहेर आली आणि असं बघू शकाल, हे सगळं दृश्य दिसलं. हे अजून एक स्टेशन आलं, स्टान्स्टॅड म्हणून. एक स्टेशन, इथे एक ट्रेन लागलेली आहे. ॲक्च्युली इथे पण थोडं लँडस्लाईड झालं, त्याच्यामुळे ट्रेन काल कॅन्सल झाल्या होत्या. आज ओके आहे ट्रेन. स्टान्स नवीन स्टेशन आहे, स्टान्स. मला इथे गाई दिसतील चरताना, खूप छान. आणि ही ना मक्याची शेती, इथे मक्याची शेती केली जाते जास्त, खूप मोठी शेती आहे. हे जे तुम्ही ग्रीन बघताय इथे सगळं ना ॲक्च्युली कॉन्झर्वेशनच्या पाठी असतं, नॅचरल रिसोर्सेस वापरण्याच्या पाठी. आता लाकडं आपण म्हणतो आपल्याकडे तोडायची नाही, पण इथे सगळं लाकडावरच चालतं. घरं लाकडाची, सगळ्या गोष्टी लाकडाच्या, वुडन फर्निशिंग. आपल्या बाजू हे बघा, ही लाकडाचं कशी तयारी करून ठेवली आहे त्यांनी प्रॉपर. लाकडं तोडून आणून ते विंटरसाठी आपली अरेंजमेंट करून ठेवतात आणि मग त्याच्यावर पुढचं त्यांचा विंटर निघतो. आणि जेवण पण यांचं मिनिमल असतं, जास्तीत जास्त चीजचा वापर, दुधाचा वापर. आता ट्रेन परत थांबेल अजून एका ठिकाणी.
हां, आता इथे कसं आहे मग ते स्टॉप ऑन रिक्वेस्ट आहे. आपल्यासारखे चेन ओढून पळत नाहीत इकडचे लोक. इकडचे लोक बटन दाबतात आणि वाट बघतात. आता ना तुम्हाला मी माझा एक अनुभव सांगतो. मी कोकण रेल्वेने जातो, तर कधी कधी ना ट्रेन अचानक थांबते, आपल्याला कळत नाही. मग तो गार्ड धावत येतो, कोणी चेन खेचली, अरे बापरे. आणि त्याच्यामुळे ना व्ह्युअर्स एवढा खोळंबा होतो लोकांचा की मग ट्रेन अर्धा एक तास उशिरा होते. आणि अगदी ना ट्रेन खेचून 15-20 माणसं पळताना दिसतात कुठच्या तरी खिडकीतनं. तर इथे कसं आहे माहिती आहे, इथे रिक्वेस्ट करून बटन दाबलं जातं. तर ही खरंच आपण म्हणतो की आपल्याकडे आपण या गोष्टी जर फॉलो करायला लागलो, पण आपलं पॉप्युलेशन पण खूप आहे. पण ठीक आहे, जे काय इथे अनुभवतो आहे त्यातनं पण मजा येते. पण आपल्या गोष्टींकडे परत बघायला गेलो ना तर ते हसायला येतं की पळतात कसे लोक आणि त्यांच्या पाठी पोलीस लागतात दांडा घेऊन किंवा गार्ड लागतो. तर खरंच ते फनी वाटतं एकदम. न थांबलो कारण एवढं हसायला आलं ते शॉर्ट्स, ते दृश्य आठवून मला. कारण असं खूपदा बघितलं आहे मी, लोक पळत सुटतात. पण प्रॉब्लेम आहे ना, तुम्हाला मी इकडचं सांगतो, इकडे सगळे लोक शिस्तीत आहेत आणि ते गाड्या थांबल्यावर जाणं, 2 गाड्यांच्या मध्ये डिस्टन्स ठेवून उभं राहणं. आता फाटक वगैरे आलं तर इनफ डिस्टन्स ठेवून उभे राहतात आणि त्याच्यानंतर इथे पोलीसही दिसत नाहीत कुठे. तर अतिशय चांगलं आहे. तसं पाहिलं तर आपले पोलीस जास्त पॉलिटिशियनच्याच बंदोबस्तला उभे असतात, आपल्यासाठी तर नसतातच ते. पण इकडे अजिबात दिसत नाही. लोक फॉलो करतात डिसिप्लिन आणि त्यामुळे कदाचित शहर चांगलं असेल. पुणे स्टेशनला आलं आहे. नावं एवढी मोठी मोठी असतात ना की बोलेपर्यंत दम लागतो. आता हे काय आहे, ओल्फेन्शिचेसेन. अरे बापरे बापरे. माणसांचं काय व्हायचं. अरे पण आता याचं छोटं नाव आपल्यातल्यांनी केलं असतं है ना व्ह्युअर्स. आपल्या इकडे कुठे गावाला बिवाला जातात किंवा काय छोटीशी नावं करून टाकतात. किंवा आपल्यात पण मोठी मोठी नावं असतील तर काय ना, आपल्याकडे पप्पू चिक्कू अशीच नावं की जी सोपी सोपी. हे इकडे भावा एवढी मोठी मोठी नावं आणि ती पाठ करायची. काय कुठच्या स्टेशनला जातोय, बापरे बोलेपर्यंत 10 वेळा चुकायचा. TC पण विचारतो, तिकीटवाला पण विचारतो, वॉट वॉट वॉट. काय करणार आता. हे बघा, लिहून पण नाही, स्पेलिंग पण येणार नाही एवढ्या लवकर की बाबा काय स्पेलिंग आहे. बोलता आलं तर स्पेलिंग येईल ना. हां, बोलता आलं तर स्पेलिंग येईल. एनिवेज हे बघा, इथे पूर्ण घरांच्या भोवतीही छान कुंपण असतात आणि शक्यतो ते तुझ्या नावाचं जे झाड असतं ना त्याचीच जास्त बनवतात, कारण त्याला फुलं बिलं येत नाही आणि ते घट्ट राहतं. ही बघा, ही वर जी केली आहे बॉर्डर, तर त्या बॉर्डर एवढ्या छान होतात आणि असे एकदम जखडून घेतात ते. आणि त्याने ना शेप पण देता येतो प्रॉपरली कट मारून. सिनिक व्ह्यू. हो, हे इकडचे चर्च बघा, अतिशय छान वाटतं हे चर्च. ॲक्च्युली ना लॉटरब्रननचे आणि त्या साईडला जिथे आम्ही गेलेलो तिकडचे चर्च, हां इंटरलेकनला लॉटरब्रननला त्या साईडचे वेगवेगळे होते चर्च आणि इकडचे चर्चचा शेप जरा वेगळा आहे. तर आपण एलेनबर्ग या ठिकाणी उतरलेलो आहोत आणि आता आपण टिटलिस्कडे निघालो आहोत. चला मग. From here to the go 200 meters down, cross the street, cross the bridge, and then turn right. And walk. Thank you. आता आपण तिकीट्स बाय केले 2. या तिकीट्स आहेत. इथून केबल कारपर्यंत बस असते, पण आता लेट होतं तर मग केबल चालत जाऊ शकतो तुम्ही, कारण बस यायला टाईम लागेल. आपण निघूया 10 मिनिट.
मित्रांनो, आपण आता इथून स्टेशनवरनं चालत आलो. इथून तुम्हाला केबल कार्स वर जाताना दिसत. आता त्या केबल कारने आपल्याला वरती टिटलीस जवळ जायचं. इथे एक ब्रिजची ऍक्टिव्हिटी आहे. टेम्परेचर डाऊन आहे आणि अतिशय थंड वाटतंय. सीनिक राईड होणार आहे. व्ह्यूअर्स, टिटलीस हा एनलबर्गचा अनमोल ठेवा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण इथे तुम्हाला निसर्गाची अद्भुत जादू पाहायला मिळेल. इथे खाली अशी ग्रीनरी आणि वर 10,000 फूट आपण जे उंच जाणार आहोत तिकडे गेल्यावर सगळीकडे बर्फच बर्फ दिसेल. निसर्गप्रेमी आणि ट्रेकिंग करणाऱ्यांचं हे अगदी आवडतं ठिकाण आहे. मला ना तुम्हाला एक सांगायचं आहे, इथली जी ही छोटी झुडपं आहेत ना, त्याच्या सगळ्या स्पीशीज आपल्या उत्तर भारतात सुद्धा मिळतात. तुम्ही व्हॅली ऑफ फ्लॉवर्स ऐकलं असेल ना, किंवा आपण हिंदीमध्ये फुलो की घाटी अशी ती फेमस आहे. ही रानफुलं, तिथे ही सगळी फुलं आपल्याला आढळतात. आपल्याकडे आजकाल ती व्हॅली फुलांनी बहरत नाही. त्याचं कदाचित कारण आहे प्रदूषण, पण इथे मात्र दरवर्षी अगदी भरभरून फुलं येतात. माझं ना खरंच नशीब चांगलं आहे, कारण ती फुलं मला मन भरून पाहता आली. आणि फक्त या फुलांसाठी मला उत्तर भारतातला तो खडतर प्रवास करण्याची आता गरज नाही, कारण फुलो की घाटीमध्ये जाण्यासाठी 13 किलोमीटरचा अवघड ट्रेक करावा लागतो. इथे बघा ना, पाणी किती छान खळाळत वाहतंय. खरंच ही जागा ना स्वर्गापेक्षा अगदी कमी नाही. शुद्ध हवा मनाला अगदी ताजतवानं करते. ही फुलं बघा ना किती छान आहेत, अगदी नाजूक. हळूहळू या फुलांनी हा पॅच पूर्ण भरून जाईल. तर आपण 5 मिनिटे चालून इथे केबल कार स्टेशनला पोहोचलोय. तुम्ही बघू शकता या केबल कार कशा वर जात आहेत. आता आपण तिकीट तर ऑलरेडी घेतलेलं आहे. जस्ट आपल्याला लाईनमधून तिकडे जायचं आहे आणि केबल कारमध्ये बसून वरचा प्रवास चालू करूया. ही बघा, झाली या फ्लॉवर्सच्या पाठी वेडी. पण खरंच ना, ही फुलं खूपच छान आहेत आणि आता ह्या व्हिडिओमुळे ही कायमच लक्षात राहतील. व्हिडिओ बनवण्याचा ना हाच एक फायदा आहे, सगळं कसं अगदी परत अनुभवता येतं जसंच्या तसं. आता माधुरी पुढे चाललेली आहे. इकडून आपल्याला एंट्री आहे. तर व्ह्यू एक्झॅक्टली असा आहे. समोर या गाड्या एवढ्या आल्या आहेत. हा समोर वॉशरूम आहे आणि त्याच्या बाजूला सोवेनियर शॉप आहे. तिथे टिटलीसची आठवण म्हणून आपण किचन, मॅग्नेट्स, पोस्टकार्ड किंवा फोटोज वगैरे आपण आपल्या घरी नेऊ शकतो. हे समोर आलं टिटलीस केबल कारचं बेस स्टेशन. तुम्हाला ना इथे खूप सारे इंडियन्स दिसतील, कारण आपल्या ज्या इंडियामधल्या टूर कंपनीज आहेत त्या कंपल्सरी इकडे घेऊन येतात. आपण स्वित्झर्लंडमधले जे डेस्टिनेशन केलेले आहेत तिथे शक्यतो टूर कंपनीज जात नाहीत, म्हणून आपल्याला सेपरेट टूर करावी लागली. बाहेर खूपच गर्दी दिसते, पण तिकीट आपण ऑलरेडी काढलंय. वरती टॉपला जाण्यासाठी आपल्याला 2 केबल कार्समधून जावं लागेल. तर फ्रेंड्स, आपण आता केबल कारने माउंट टिटलीसला जाणार आहोत आणि ही एक्झॅक्टली केबल कार आहे. रोटेटर काहीतरी नाव आहे. रोटेटर टाइपची वेगळ्या प्रकारची 360 डिग्री केबल कार आहे. रोटेट होत राहते ती आतून. रोटेट होत राहते. चारीबाजूला तुम्हाला व्ह्यू मिळणार आहे. या केबल कारने आपण माउंट टिटलीसला जातो. तर चला आपण पाहूया. हा वे आपल्याला डायरेक्ट टिटलीसपर्यंत नेईल. टिटलीस एक्सप्रेसने माउंट टिटलीसला चाललेलो. तर तिथे गेल्यानंतर त्यांनी हा फोटो लावला. एक्झॅक्टली आपल्याला या सगळ्या गोष्टी ना अशा रिअलमध्ये आहेत. तिथे क्लाउड्स असतील तर दिसणार नाही, पण हे जे आहे हे सगळं तुम्हाला तिथे बघायला मिळतं. तर चला आपण आता आपल्या पहिल्या ट्रान्सपोर्टकडे जाऊया. आणि इथे आहे सिम्बल ऑफ दिस कंट्री, स्विस काऊ. इथे स्विस काऊला खूपच इम्पॉर्टन्स आहे. हे बघून मला एक इंडियन म्हणून खूप बरं वाटलं. तर हे आमचं टिटलीससाठी तिकीट आहे. चला आता आपल्याला तिकीट स्कॅन करावं लागेल आणि मगच आपल्याला एंट्री मिळेल.
केबल कारमध्ये आहोत आणि इथून बघू शकता तुम्ही आता क्लिअर व्ह्यू आहे. आता सगळं गायब होईल, सगळे ढग खाली उतरलेले आहेत आणि मगाशी जसे आपल्याला केबल कार येताना दिसत होते आता सगळ्या धुंदल्या झाल्या. हळूहळू जशी झाडं कमी झाली, छोटी छोटी झाडं झाली, मग ते ढग पुढे निघून गेले. आपले पहिलं स्टेशन आलं केबल कारचं आणि इथे सरप्राइझिंगली इथे एक इंडियन रेस्टॉरंट आहे. वास असा नाकात घुसलाय मस्तपैकी मसाल्यांचा, लगेच भूक लागली. पण आमचं डेस्टिनेशन जरा वरती आहे, आम्हाला पुढे जायचं असल्यामुळे आम्ही काय केबल कार सोडलेली नाही, तर आमचा पुढचा प्रवास चालू राहील. तर व्ह्युअर्स, ही जी केबल राईड आहे ना तिला टिटलिस एक्सप्रेस या नावाने ओळखलं जातं आणि त्या प्रत्येक केबल कार्सला ना वेगवेगळ्या देशांचे झेंडे लावले आहेत. अरे वा व्ह्युअर्स, ही बघा आपल्या देशाचा झेंडा असलेली केबल कार पास झाली आणि खूपच छान वाटलं. कारण मला बसताना असं वाटत होतं आपल्या देशाचा झेंडा असलेली केबल कार आपल्याला मिळावी, पण ते काही शक्य नाही झालं. पण बघायला मिळाली यातही मला खूपच आनंद आहे. आता ही केबल कार आपल्याला 3281 वर असलेल्या एका स्टेशनवर नेईल. इथून आपला प्रवास 360 डिग्री रोटेटिंग केबल कारने होणार आहे आणि ती जगातली पहिली अशी रोटेटिंग केबल कार आहे. ही बघा, ही तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय मी. अतिशय सुंदर अशी केबल कार आहे आणि तो प्रवास खूपच एक्साइटिंग होणार आहे. टुरिझम मार्केटिंग ना आपण स्वित्झर्लंडकडून शिकावं. हे बघा कसं जगातल्या सगळ्या भाषांमध्ये त्यांनी पर्यटकांचं स्वागत केलंय. अगदी हिंदीचा सुद्धा वापर केलेला आहे की ज्याच्यामुळे इंडियन टुरिस्टना सुद्धा इकडे आपलेपणा वाटावा. व्ह्युअर्स, ही बघा ती जगप्रसिद्ध अशी रोटेटिंग केबल कार. पिक्चरमध्ये तर खूपच छोटी वाटत होती, पण आत्ता बघताना ही खूपच मोठी आणि स्पेशियस आहे. माझ्या मागून येणारा संपूर्ण क्राऊड इंडियन आहे. आत्ताच एक टूर जामनगर आणि अहमदाबादवरून आलेली आहे आणि त्यांचा गाईड माझ्या बाजूलाच उभा आहे. त्याने मला ही माहिती दिली. आता आपण वर जाईपर्यंत आपली पोझिशन सारखी चेंज होत राहील आणि त्यामुळे आपल्याला सगळ्या बाजूचा व्ह्यू मिळेल. ही बघा आपल्यासारखीच दिसणारी एक रोटेटिंग केबल कार आली. मस्त दिसते ना. त्या केबल कारमधल्या लोकांना आपणही असेच दिसत असू. आत्ताच आपण केबल कारच्या बाहेर आलो. हिला एक्झिट केव म्हणतात. ही केव आपल्याला टिटलिसच्या सस्पेन्शन ब्रिजकडे घेऊन जाईल. व्ह्युअर्स, बेकार थंडी आहे, फुल हात शिवर होत आहेत आणि केबल कारमध्ये ना मला बिलकुल जाणवलं नाही, पण आता फुल वाट लागली आहे. ओ माय गॉड व्ह्युअर, तो बघा युरोपचा हायेस्ट सस्पेन्शन क्लिफ वॉक ब्रिज. आत्ता आपण तिकडे जाऊया, पण त्याआधी हा माउंट टिटलिस बघा कसला सॉलिड दिसतोय. थोडासा ढगात हरवलाय, पण बाकीचं जे दृश्य आहे ना ते वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे आहेत. हे दृश्य स्क्रीनवर बघून समाधान होणारं नाही. कॅमेरा ह्या दृश्याला न्याय देऊ शकत नाही. तुम्ही स्वतः येऊन अनुभवायला हवं. चला आता आपण युरोपच्या हायेस्ट सस्पेन्शन ब्रिजवर जाऊ. व्ह्युअर्स, इथे चालताना ना फुल वाट लागते, कारण एक तर थंडगार वारा वाहतोय आणि हा पूर्ण जाळी असलेला ब्रिज आहे आणि वाऱ्याने हा ब्रिज अक्षरशः हलतोय. त्यामुळे आपण इम्बॅलन्स होतोय. काही लोक ना तर घाबरून पळून गेलेत. काय आहे ना, हे ग्रुपमध्ये येणारे लोक असतात ना ते सगळा गोंधळ जातात, कारण एकमेकांचे हात धरून चालतात. म्हणजे एक जर पडला, एकाचा बॅलन्स गेला तर तो दोघा तिघांचा बॅलन्स घालवतो आणि मग तिकडे गोंधळ होतो. हे बघा, हे समोर जसं दिसतंय ना तसं. तुम्ही जर 1 on 1 चाललात ना, असं माधू चालतंय तसं किंवा माझ्यासारखं, तर आरामात हा ब्रिज पार करता येतो. ही जी एंट्री आहे ना ती आईस फ्लायरची एंट्री आहे. तिथे आपल्याला पेमेंट करून जायचं आहे. पण इथेच आत्ता थंडीने मी एवढा कुडकुडलो आहे की माझी तिकडे जाण्याची बिलकुलही इच्छा नाही आहे, कारण ही ॲक्टिव्हिटी ना मला सेफ नाही वाटत. एक तर माझ्याकडे थोडे कॅमेरे वगैरे असतात. केबल कारमध्ये कसं सगळं क्लोज असतं, खाली पडलं बिडलं ते आपल्याला मिळू शकतं. इकडे काय पडलं तर खाली कोण जाणार अजून आणायला, परत अजून 2 ते 3 तास चाला. त्यामुळे असे ॲडव्हेंचर करायला ना मी थोडा नाही म्हणत असतो. म्हणून मी माधुरीला म्हटलं की तू जा, ती राईड कंप्लीट करून ये आणि तोपर्यंत मी ते क्लिफवर शूट करतो. मध्ये कोणीही येत नव्हतं. कदाचित लोकांनी ना ते एंट्रीलाच गोंधळ घातला होता, म्हणजे अख्खा ब्रिज रिकामा होता. तोपर्यंत आम्ही फोटोशूट करून घेतलं. आईस फ्लायरची ॲक्टिव्हिटी स्किप करून आपण आता ग्लेशियर केव बघायला जाऊया.
चला आता आपण क्लिफने उतरतोय इकडे. तुम्ही बघू शकाल नंतर पूर्ण व्ह्यू गायब झाला. मगाशी जसं दाखवला होता मी. आता आपण ग्लेशियर केवकडे जातोय. या क्लिफ वॉक सारखंच ही केव सुद्धा इकडच्या टुरिस्टचं अट्रॅक्शन आहे. या केवचा गेट सुद्धा किती छान वाटतोय ना. चला आपण आतमध्ये जाऊ. अरे यार, इथलं टेम्परेचर अजूनच कमी आहे आणि आतलं वातावरण तर बघा कसलं सॉलिड आहे. मला अगदी खऱ्या केवमध्ये येतोय असं वाटतंय. लास्ट टाइम मी वैष्णोदेवीला असा केवमधून गेलो होतो, त्याची मला आता आठवण झाली. ही आर्टिफिशियल केव आहे. आर्टिफिशियल म्हणू नाही शकत, पण यांनी सुद्धा माउंटन तोडून ही केव बनवलेली आहे. खरंच एवढ्या उंचावर ही केव मेंटेन केल्याबद्दल स्वित्झर्लंड गव्हर्नमेंटला हॅट्स ऑफ. हे क्रिस्टल स्ट्रक्चर बघा ना किती छान बनवलंय. आतमध्ये एवढं थंड असून सुद्धा फोटोसाठी लोकांचा उत्साह बघून मला खूपच बरं वाटलं. मी सुद्धा खूप लोकांना फोटो क्लिक करायला मदत केली. आणि हे जे सिंहासन आहे ना, तिथे फोटो काढण्यासाठी लोकांनी खूपच लाईन लावली होती आणि तिथे मी सुद्धा लोकांना खूप सारे फोटो काढून दिले. शेवटी आमचा सुद्धा नंबर आला. आम्ही सुद्धा काही फोटो क्लिक केले आणि त्यानंतर आम्ही पुढे निघालो. प्रत्येक ठिकाणी एक फोटोजेनिक स्टॉप्स बनवलेले आहेत की तुम्ही तिथे थांबून फोटो काढू शकता. माधुरी बर्फ चेक करते वरती. हे मला वाटतं इग्लू आहे हे. विवस, हे जे शॉप आहे ना ते सोवेनियर शॉप आहे, पण तिथे तुम्हाला मॅग्नेट किचन्स तर मिळतातच, पण ते ना फोटोसुद्धा काढून देत आहेत. तुम्ही बघू शकाल इकडे रणवीर सिंगचा पण फोटो आहे, कारण मे बी तो आला असावा त्यावेळी. त्यांनी आतमध्ये क्लिफ वॉक आणि आईस फ्लायरचे बॅकग्राऊंड्स बनवलेत. मस्तपैकी आपण फोटो क्लिक करू शकतो, कारण कधी कधी बर्फ खूप पडतो, त्यावेळी लोकांना या ठिकाणावरून क्लिफवर जाता येत नाही. मग ते इथे आल्याची आठवण म्हणून फोटो काढू शकतात आणि अगदी रिअल वाटतं. ते थोडं कॉस्टली आहे, पण आठवणीसाठी नक्कीच प्राइसलेस आहे. तर मित्रांनो, आपण एकदम टॉपला आलो आहोत. माउंट टेटलेस, स्वित्झर्लंड, 3020 MUM, 10,000 फीट आपण इथे आलेलो आहोत. आता इथून आपण सगळा फेरफटका मारूयात. तुम्ही आमच्यासोबत व्हिडिओमध्ये राहा. समोर तुम्ही बघाल तर पूर्ण बर्फाने भरलेले पर्वत दिसतील तुम्हाला. आणि सगळ्यात मोठं अट्रॅक्शन म्हणजे इकडे आपल्या शाहरुख आणि काजोलचा दिलवाले दुल्हनियाचा मेहंदी लगा के रखना मधला पोस्टर. आणि त्याचा फोटो काढायला खूप वेळ आहे, जसं मी आता काढतो. ओ माय गॉड व्ह्यूअर्स, ही जागा ना अनबिलिव्हेबल आहे. 10,000 फूट उंच आणि इथून जवळून बाजूने वेढलेले पर्वत बघायला मिळणं म्हणजे माझ्यासाठी खरंच कधीही मनात सुद्धा न आलेली गोष्ट आहे. काय व्ह्यू आहे बघा ना. इकडचा व्ह्यू अनरियल आहे. हे बघा, हे सगळे क्लाउड्स खाली आले, अतिशय सुंदर, अनबिलिव्हेबल. आईस फ्लायरवर जाण्यासाठी चालावं लागेल आणि तिथून लोक आहेत. तिथे थोडं काम चालू आहे वरती. अजून एक अट्रॅक्शन बनतं. इकडे एक नवीन अट्रॅक्शन बनतं आहे, तर त्याच्यासाठी यांची तयारी चालू आहे. आपण आलो असतो त्यावेळी तर मिळालं असतं. अजून काम चालू आहे. तर तिकडे एक वॉक आहे आणि इथे पूर्ण बर्फ आहे, अजून वितळलेला नाही. तर हा आहे की ते आईस स्केटिंग वगैरे करतात. व्ह्यूअर्स, मी जाताना इंडियाचा झेंडा घेऊन गेलेलो आणि आपला शिवाजी महाराजांचा सुद्धा भगवा झेंडा. आणि तिथे मी जाताना बॅगेत ते घेऊन गेलेलोच होतो. आणि मग हा झेंडा घेऊन स्वित्झर्लंडच्या टॉपच्या माउंटनवर मला फोटो काढताना खूपच छान वाटत होतं. आणि माझं बघून तिथे येणारे खूप सारे इंडियन्स जे होते ना, ऑलमोस्ट 10 ते 12 लोकांनी झेंडा घेऊन फोटो काढला होता.
आणि खरंच तिथे आपल्या देशाचा झेंडा दुसऱ्या देशात जाऊन फडकवण्याची ही डेअरिंग आणि बाकीच्या लोकांनी पण ती केली म्हणून मला खूपच बरं वाटलं. व्ह्यूअर्स, मगाशी ना या पॉईंटवर खूपच गर्दी होती, त्यामुळे ना व्यवस्थित शूट करता आलं नव्हतं. आता जरा गर्दी कमी झाली आहे म्हणून आम्ही जरा इथे शूट करून घेतलं आहे. आणि ऑलमोस्ट आता सगळे अट्रॅक्शन्स बघून झालेले आहेत. मग इथे वरती थांबण्यात काही अर्थ नाही. आता मी तुम्हाला खालीच केबल कारमध्ये भेटतो. आता ना तुम्हाला केबल कारचा प्रॉपर व्ह्यू मिळेल, म्हणजे जो आपला 360 डिग्रीचा आहे. बघा किती माणसं आतमध्ये आहेत आणि चारही बाजूने आपल्याला आता व्यवस्थित आहे. मगाशी थोडी गर्दी होती पण आता अगदी व्यवस्थित सगळ्या बाजूचा व्ह्यू मिळतोय आणि लोकांनी मस्तपैकी सगळे कॉर्नर्स पकडलेले आहेत आणि सगळे व्ह्यू बघण्यात मग्न आहेत. कारण ही केबल कारच अशी बेस्ट आहे ना की म्हणजे ही पूर्ण जगात कुठेही नाही आहे. आणि असा व्ह्यू बघायला मिळणं आणि हा डोळ्यात साठवून घेणं हा एकदाच येणारा क्षण आहे. आता कोण कशाला परत इथे एवढ्या लवकर येतोय. आता जे बघू ते व्हिडिओमध्ये बघू. डोअर्स ओपन होत आहेत. आपण इथून निघूया आता. सगळे निघालं एक्झिट. आपण इथून बाहेर निघू आता आणि दुसऱ्या केबल कारमध्ये बसायचं आहे आणि मग तिथून आपण डायरेक्ट खाली जायचं. हां, या केबल कार्समध्ये आपल्याला बसायचं आहे. बस बस. माधुरी बसली आहे. माधुरी, कसं होतं टिटलीस? एकदम मस्त, छान वाटलं. खूप छान व्ह्यूज होते. हां, आणि शाहरुख आणि काजलचं ते कटआउट आहे म्हणून अजून मजा आली. तिकडे खूप गर्दी होती ॲक्च्युली. आणि एक मस्त ना मला एक छान का वाटलं माहिती आहे की तिकडे हे मला एक पुण्याचं मराठी कुटुंब भेटलं आणि एवढा छान होता ना तो की काय विचारू नका. मे बी इंजिनियर असणार. जर्मनीवरनं ड्राईव्ह करून स्वित्झर्लंडला आला आणि त्याच्यानंतर ट्रेनने इथे फिरत होता. त्यांनीच हाक मारली आम्हाला बोलताना ऐकून आणि त्यांना भेटून पण आनंद झाला. पण बाकी तर खूप सारे गुजराती वगैरे इंडियन्स खूप होते आणि सगळे तर शाहरुखचे फॅन असल्यामुळे आय मीन जेवढं इंडियन्स स्वित्झर्लंडला आलेले तेवढे सगळे वर शाहरुखला भेटायला आलेले. खूप छान वाटलं, मस्त वाटलं. युंगफ्राऊपेक्षा टिटलीसला तुम्ही कधी आलात तर जावा. युंगफ्राऊला आता बोलतात एवढं वरती काय नाही अट्रॅक्शन जास्ती. आय थिंक एक केव आहे फक्त. ओके. पण टिटलीसला खूप अट्रॅक्शन आहे आणि आपल्या इंडियनसाठी चांगलं आहे जायला तिथे. तर तुम्ही आलेत तर टिटलीस मिस नका करू अजिबात. ओके. एक वेळ युंगफ्राऊ मिस केलं तर चालेल पण टिटलीस नका करू. मजा येते याच्यात बसायला पण. असं काही घाबरायची भीती गरज पण नाही नाही. वाटत काहीच. हां, घाबरायची काहीच गरज नाहीये. छान वाटतं. आणि एक म्हणजे खाली जाताना आपल्याला वाटत नाही असं स्लोप नाही वाटत. ते सरळच राहतं. असं काही घाबरायची गरज नाही. कधी आलात स्वित्झर्लंडला तर बिंदास हे ट्राय करा. स्विस पासमध्ये अर्ध्या पैशामध्ये ते होऊन जातं. हां, हाफ फेअर आहे ना. येस. जसे जसे आपण खाली येतोय ढगांचं कवर विरळ व्हायला लागलंय आणि खाली आपल्याला ग्रीनरी दिसते. किती मस्त वाटतंय ना. अगदी सुखद दृश्य. अजून खाली आल्यावर हे सगळं शहर दिसायला लागलं बघा. हे सगळं एंगलबर्ग शहर आहे. आता बसेस बघा किती आल्या आहेत आणि कार्ससुद्धा लागलेल्या आहेत. खूपच लोक आलेले आहेत. नशीब आपल्याला वरती काहीच गर्दी मिळाली नाही. फायनली आपण लँड झालो. मस्त झालं टिटलीस एक्सकर्शन. खूपच छान अनुभव होता. आपण इथे निघालेलो आहे. मित्रांनो, आपल्या इकडे
टिटलिस माउंट टिटलिसचं ॲडव्हेंचर संपलेलं आहे. आता आपण इथून आपल्या घरी निघणार आहोत. पहिले स्टेशनला जाऊ, मग ट्रेनने आपण या वेने निघू. व्ह्यूअर्स, खरंच ही जागा ना स्वप्नवत आहे. हवेवर डोलणारी फुलं, खळाळून वाहणारी नदी, एवढी छान ग्रीनरी, शुद्ध हवा आणि मन मोहून टाकणारं वातावरण आपल्याला खरंच एका वेगळ्या जगात घेऊन जातं. पण आता या जागेचा निरोप घ्यायची वेळ झाली. आपण स्विसमध्ये खूप वेगवेगळ्या टुरिस्ट प्लेसेसना भेटी दिल्या, पण प्रत्येक जागा त्याचं वैशिष्ट्य जपून आहे. ही जागा ना खरंच अनरियल, शब्द अपुरे पडतात वर्णन करण्यासाठी. व्ह्यूअर्स, हा ट्रॅक्टरवाला बघा कसला फास्ट कटिंग करत चाललाय. तुम्ही माधूकडे सकाळी व्हाईट आणि लॅव्हेंडर कलर्सची फ्लावर्स पाहिली ना, ती फ्लावर्स आम्ही यांच्याच यार्डमधून घेतली होती. त्यांचा आज ग्रास मेंटेनन्स चालू आहे, म्हणून त्यांनी सगळी फ्लावरिंग प्लांट आणि गवत वाढलेलं आहे तेवढं ते कट करून टाकतात. किती फास्ट काम करतायत बघा ना. इथल्या घोड्यांची हाईट बघा. ही घोडागाडी कसली सॉलिड आहे ना. इथे गेस्टना आणण्यासाठी घोडागाडी पाठवली जाते. आपण मेट्रॉनला गेलो होतो ना झरमॅट इथे, तर तिथे सुद्धा अशीच घोडागाडी यायची गेस्टना नेण्यासाठी. ही बस बघा केबल कार स्टेशनला चालली आहे. बरं झालं ना आपण चालत गेलो. जर बसने गेलो असतो तर एवढा सुंदर सूदिंग असा नेचर वॉक आपण मिस केला असता. खरंच मला खूपच बरं वाटलं आहे. मी अजून 2 राऊंडसुद्धा मारू शकतो त्या रोडवर, एवढा छान रोड आहे. आता आपण परत एंगलबर्ग स्टेशनला आलेलो आहोत, जिथून आपण तिकीट काढलं होतं. ही अजून एक बस ना टुरिस्टची वाट बघते. तर समोरच ट्रेन लागलेली आहे, तर आपल्याला ट्रेन पकडायला हवी. म्हणून हा व्हिडिओ आज आपण इथेच थांबवूया. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांशी शेअर करा. आणि हो, स्वित्झर्लंडला आलात तर इकडे नक्की येऊन जा, याला स्किप देऊ नका. जबरदस्त ॲडव्हेंचर आहे. हा व्हिडिओ आज आपण इथेच थांबवूया. थँक्स फॉर वॉचिंग अँड थँक्स फॉर युअर टाईम.